नमस्कार, कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी इथे एका कवटाची चटणी करत आहे. त्यासाठी मी इथे कवट खलबत्त्याच्या साहाय्याने फोडून घेत आहे. फोडल्याच्या नंतर एका चमच्याने आपण ते कवट काढून घेणार आहोत. सगळं कवट काढल्याच्या नंतर ते खलबत्त्यामध्ये टाकून त्याचे बारीक बारीक कट करून घेणार आहोत. कट केल्याच्या नंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 2 चमचे गूळ घालायचं, थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं. छान अशी वाटून घ्यायची. जर तुम्हाला गोड हवी असेल तर गूळ टाका, नसेल गोड हवी तर गूळ नाही टाकला तरी चालेल. छान अशी एकजीव वाटून घ्यायची, जेणेकरून ती मिक्स होईल, खायला पण चव लागेल. पाहू शकता तुम्ही इथे एवढ्या बारीक चटणी वाटून घ्यायची. वाटल्याच्या नंतर ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. तुम्ही चटणी अशीही खाऊ शकता किंवा मग फोडणी देऊनही खाऊ शकता. दोन्ही चटणी खायला छान लागतात. मी इथे फोडणी देणार आहे. त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालणार आहे. तेल घातल्याच्या नंतर थोडीशी मोहरी, जिरं, पूर्ण आपलं वाटीतलं सारण टाकून द्यायचं. टाकल्याच्या नंतर छान अशी परतून घ्यायची चटणी. परतवल्याच्या नंतर 5 मिनिट ठेवून अशी झालेली आहे आपली चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.